हॅलो गाईज, मी प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गृहिणींनी घरामध्ये प्रेझेंटेबल कसं राहावं. कारण आपण गृहिणी असतो, घरातल्या कामांमुळे आपण आपल्या ड्रेसअपकडे, आपण आपल्या कुठल्याही स्टाईलकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपण खूप वेगळे कसं तरी दिसत असतो किंवा आपल्याकडे कोणाचं लक्ष जात नाही, आपल्याकडे कोणी अट्रॅक्ट होत नाही आणि आपल्या त्या गबाया अवतारामुळे आपल्याला सुद्धा दिवसभर फ्रेश वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक गृहिणींसाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. बघा, जेव्हा पण आपण गृहिणी असतो, आपल्याला घरातली खूप कामं असतात. त्यामुळे आपण काय करतो, पटकन काहीतरी कपडे वेअर करतो आणि आपण आपल्या कामामध्ये गुंतून जातो. ना आपण मेकअप करतो, ना आपण आपल्या ड्रेसिंग सेन्सकडे लक्ष देतो आणि त्याच्यामुळे कोणीही आपल्याकडे आकर्षित होत नाही किंवा आपल्याला कोणीही हवं तशी आपल्याला पसंती देत नाही किंवा कोणी आपलं कौतुक करत नाही. पण प्रत्येक गृहिणीलाही असं वाटत असतं की आपलंही कोणीतरी कौतुक करावं. तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही ड्रेसिंग सेन्स कशाप्रकारे निवडलं पाहिजे आणि कशाप्रकारे तुम्हाला प्रेझेंटेबल राहता येईल, त्याच्या काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आपण काय करतो, की घरामध्ये गाऊन सगळे महिला, सगळ्या गृहिणी यूज करत असतात. पण गाऊन हा रात्री घालण्यासाठी, झोपताना कम्फर्टेबल वाटावं यासाठी डिझाइन केलेला आउटफिट आहे. पण सध्या गृहिणींना अशी सवय लागलेली आहे, की त्या दिवसभर गाऊनवरतीच राहतात. हे गाऊन थोडेसे लूज असतात, कम्फर्टेबल असतात. याच्यामध्ये ब्रीथिंग चांगलं घेता येतं आणि सर्वांना काम करताना ते अगदी कम्फर्टेबल वाटणारं आउटफिट झालेलं आहे. त्यामुळे गाऊन घालत असतात आणि कोणी पाहुणे-रावळे आले, की त्याच्यावरती ओढणी घेणं, त्यामुळे हा जो लूक आहे ना, तो खूप खराब दिसतो. गाऊन हा सर्वात महत्त्वाचा तर झोपताना घालण्यासाठीचा आउटफिट आहे, पण सर्व गृहिणींनी त्याला दिवसभर घालण्याचा आउटफिट बनवलेला आहे. पण यामुळे काय होतं, की आपला लूक खूप खराब दिसतो. त्यामुळे सर्वात आधी तर गाऊन हा फक्त तुम्ही नाईटला घालायचा आहे. बघा, आपण काय करतो, की नवीन-नवीन जसे ट्रेंड येतात, तशा नवीन-नवीन आपण कुर्ती घेतो आणि या कुर्ती आपण तशाच कपाटामध्ये ठेवून देतो आणि मग नंतर काय होतं, ठेवून-ठेवून त्याचा जो ट्रेंड आहे तोही संपून जातो आणि आपण ते घालतही नाही. पण असं न करता तुम्हाला जर त्या कुर्ती घालून दिवसभर फ्रेश वाटत असेल, तुम्हाला छान वाटत असेल, तर तुम्ही नेहमी त्याच कुर्ती यूज करा. जेणेकरून तुम्हाला सुद्धा कम्फर्टेबल वाटेल. दुसरी गोष्ट म्हणजे ते आपण घेतलंय आणि त्याचा प्रॉपर यूज झालाय असंही तुम्हाला वाटेल आणि आपल्यालाही त्याच्यामुळे छान फ्रेश फील होईल, की ज्यामुळे आपलं कामामध्येही छान लक्ष लागेल. त्यामुळे या कुर्तीज कपाटात न ठेवता कुठेतरी बाहेर जातानाच फक्त घालायच्या, असं करण्यापेक्षा डेली तुम्ही यूज करा. आपण जेव्हा ड्रेस वेअर करतो त्यामध्येही आपण एक चूक करतो. एकतर ते खूप प्रमाणापेक्षा लूज असतात किंवा खूप प्रमाणापेक्षा टाईट असतात. असं करू नका, कारण लूज असेल आणि जास्तच टाईट असेल ते सुद्धा आपल्याला छान दिसत नाही. तुम्हाला तुमच्या शरीराला फिट होतील, तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, तुम्हाला ब्रीथ घेता येतील असेच कपडे सिलेक्ट करायचे आहेत. खूप शरीरापेक्षा लूज कपडे किंवा खूपच फिटिंगमध्ये ज्याच्यामुळे आपल्याला ब्रीथसुद्धा घेता येत नाही आणि ते शेपसुद्धा आपल्या शरीराचा व्यवस्थित दिसत नाही, असे कपडे सिलेक्ट करू नका. तुम्हाला तुमच्या शरीराला कम्फर्ट झोन देईन असेच कपडे सिलेक्ट करायचे आहेत. आता गाऊनमुळे आपला लूक चांगला दिसत नाही, आपण प्रेझेंटेबल वाटत नाही, हे तुम्हाला डिसाईड झालं असेल. तुम्ही ठरवलं असेल, की आता आपण फक्त नाईटलाच गाऊन यूज करायचा. तर मग दिवसभर आपण काय यूज करायचं असा विचार तुमच्या मनामध्ये आलाच असेल. एकतर आपण काय करतो, घरामध्ये असताना साडी वेअर करतो किंवा ड्रेस वेअर करतो किंवा गाऊन करतो. आता गाऊन तर आपल्याला घालायचं नाहीये. मग साडीमध्ये आणि ड्रेसमध्ये जर पाहायला गेलं, तर ड्रेसमध्ये तुम्ही ए लाईन कुर्ती, स्ट्रेट कुर्ती असतील किंवा आलिया कुर्ती असतील, ज्या की सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत, त्या यूज करू शकता. या कुर्तींवरती तुम्ही लेगिन्स न यूज करता कुर्ती सेट, जो की कुर्ती आणि पॅन्टचा सेट असतो, तो तुम्हाला यूज करायचा आहे. लेगिन्ससुद्धा छान वाटत नाही आणि त्या टाईट असतात. असं यूज करण्यापेक्षा तुम्ही कॉटनच्या कुर्ती आणि त्याच्यावरती मिळणाऱ्या पॅन्ट हे यूज करा. यामुळे तुमचा लूक खूप छान आणि युनिक वाटेल. या अशा कुर्ती सेट आणि पॅन्ट सेट जर तुम्ही सिलेक्ट केला, तर यामुळे तुम्ही खूप स्टायलिश दिसता. तुम्ही फक्त कॉटनचे कुर्तीज घेऊ शकता किंवा मग तुम्ही अम्ब्रेला टाईप जे आलिया कुर्तीज वगैरे आहेत ते घेऊ शकता आणि तुम्हाला एक व्हाईट कलरची प्लाझो ठेवायची आहे, जी की सर्व टॉपवरती मॅचिंग होते. त्यामुळे तुम्हाला लेगिन्सही घ्यायला लागणार नाही आणि प्लाझो हे खूप छान लूक तुम्हाला देत असतं. अगदी स्टायलिश तुम्ही वाटता. त्यामुळे तुम्ही कुठल्याही कुर्तीवरती प्लाझो नक्की ट्राय करू शकता. कुर्ती सेट, कॉटन कुर्ती हे जर तुम्हाला यूज करायचं नसेल, तर तुम्ही कॉर्ड सेट ट्राय करू शकता. हे कॉर्ड सेट घातल्यामुळे आपण खूप युनिक, स्टायलिश आणि छान दिसतो.
तर तुम्ही कोऑर्ड सेट ट्राय करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला खूप पॅटर्न्स, कलर वेगवेगळे पाहायला मिळतात आणि कोऑर्ड सेटमुळे आपण खूप स्टायलिशही दिसतो. जे की तुम्ही सर्वांनी अनुभव घेतलाच असेल, तर कोऑर्ड सेटसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि यापेक्षाही तुम्हाला जास्त स्टायलिश हवा असेल लूक, तर तुम्ही कफ्तान ड्रेस जो आहे तो ट्राय करू शकता. हा कफ्तान पॅटर्न जर आपण घातला ना, तर आपल्याला त्याच्यामुळे खूप कम्फर्टेबल होतं. खूप ब्रीथिंग आपल्याला त्याच्यामध्ये वाटतं. खूप सुटसुटीत ड्रेस आहे आणि लाईट वेट ड्रेस आहे. त्यामुळे तो यूज करायलाही तुम्हाला खूप छान हलका-फुलका आहे. कफ्तान ड्रेसमुळे आपला लूकही स्टायलिश बनतो. तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आता बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये ड्रेस घालून दिले जात नाही, तिथे तुम्ही साडी घालता. या साडी सिलेक्ट करत असताना खूप हेवी वर्कच्या साड्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या नाहीयेत. अगदी साध्या, सोप्या, लाईट वेट, हलक्या-फुलक्या अशा साड्या तुम्हाला घ्यायच्या आहे, की जे यूज करताना तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, तुम्ही स्टायलिश दिसला पाहिजे. अशा साड्या सिलेक्ट करा, की ज्याने तुमचा लूकही खूप छान आणि उठून दिसेल. तुम्ही कॉटनच्या साड्या ट्राय करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही शिफॉनच्या साड्या ट्राय करू शकता. या खूप छान लूक देतात. लाईट वेट असतात. तुम्ही कॉटनची जी साडी आहे ती सिलेक्ट करू शकता. या कॉटनच्या साड्या तुम्हाला अगदी लाईट वेट साड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे कलरमध्ये जर पाहायला गेलं किंवा डिझाईनमध्ये पाहायला गेलं तर तुम्ही प्रिंटेबलही घेऊ शकता किंवा अगदीच तुम्ही प्लेन साडी घेऊ शकता आणि याच्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज ट्राय करू शकता. हे कॉम्बिनेशन तुम्हाला डेली यूजसाठी खूप छान आणि युनिक लूक देणारं आहे. कॉटनची साडी ही अशी साडी आहे जी की हलकी-फुलकी असते. यूज करायलाही त्याच्यामध्ये खूप पॅटर्न असतात, कलर असतात. त्याच्यामध्ये आपण आपल्याला हवा तसा कस्टमाइज ब्लाउज करून घेऊ शकतो आणि कॉटनच्या साडीमुळे आपण जर घरीसुद्धा ही साडी वेअर केली, तर आपला लूकही तेवढा छान आणि आपण प्रेझेंटेबल दिसतो. तर प्रत्येक गृहिणीने घरामध्ये राहताना प्रेझेंटेबल राहण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा, की जेणेकरून तुम्हीही इतरांसारखे युनिक, स्टायलिश आणि तुमच्याकडेही सर्वजण अट्रॅक्ट होतील. होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. थँक यू.